टाकले, रामाच्या समोर सांग टाकले. भगवंता, हे प्रभू रामचंद्र, अरे माझी सेवा आहे, माझं प्रेम आहे, पण रामाने सांगितलं अरे फळमुळं नाही, मी काय करेल, जलहार करेल, म्हणजे पाणी या ठिकाणी पेल. असं गोहकाला सांगितलं. काय होत आहे पुढं? सावधान हो रात्र सेवे. सीतेसहित प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी असणारे झोपले, पण सौमित्र झोपला नाही. सौमित्र त्या ठिकाणी झोपला नाही. अहोरात्र त्या भगवंताची असणारी सेवा आणि चरणावर त्याचे असणार काय होतं लक्ष. कुणाचं? लक्ष्मणाचं. हे दान दे ग देवा, तुझा विसर न व्हावा. लक्ष्मणाला त्या ठिकाणी विसर नव्हता. अहोरात्र झोपला नाही, त्या देवाची सेवा करत राहिला. काय होतंय पुढं? श्रीराम गुहक एकांती संवाद करीती आती. काय भाग्य त्या गोरखाचं? शारदे गेली रात्री झाली एकांतामध्ये रात्रीपर्यंत झाला. अर्ध्या रात्रीच्या नंतर झोपले, सकाळ झाले, उठले. काय होतंय? श्रीराम म्हणे गुहकाशी वेद्या नवी नौके जाणे आहे विनंती केली बरं का, आदेश नाही. सुमंते सज्ज केला रथ तयासी बोले शिरधुनाथ. आता येथून या परत जावे त्वरित. आता इथून तो परत जा, तुझा असणारा मार्ग संपलेला आहे. तुझं कार्य संपलेला तर अविद्येच्या ठिकाणी जा आणि लक्ष त्या माझ्या असणाऱ्या अविद्यावासी लोकांवर ठेव बाबा. असं तू असणाऱ्या सुमंताला सांगितलं. काय होतंय पुढं? नमस्कारी होणे रथ परत वाहा निशितार्थ. ब्राह्मण संघाच्या त्यागार्थ तुझं येथपर्यंत तिथं आपण मुक्काम केला, तिथूनच वापस जाण्याचा तुझा मार्ग होता. पण ब्राह्मणाला त्या ठिकाणी असणार पाठवायचं होतं, म्हणून तुला इथून त्या ब्राह्मणाला असणार त्यांच्या मार्गाने पाठवायचं होतं. असे ते जात नव्हते, म्हणून इथून आणला. आता तुझा मार्ग संपलेला आहे, तू जा आणि मी इथून पुढे जातो. प्रभू रामचंद्र सुमंताला बोलता. आई कोण श्रीरामाचं वचन सुमंत पडा मूर्छा पडला. सुमंत मूर्छागत अवस्थेमध्ये पडला. काय होता पुढे? होईल अयोध्येसी आकांत प्राण सांडील गजरथ नको ते. सुमंत विचार करू लागला. प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी बोलू टाकले नाही. सुमंत विचार करतोय, अरे हा मोठा रथ मी अविद्येला घेऊन गेलो, काय मुख दाखवते अविद्येच्या लोकांना, काय सांगू राजा दशरथाला? आणि आडवे येतील मला आणि राम कुठे विचारतील, काय सांगू त्या लोकांना? असा विचार त्या सुमंताने केला. अरे हा असणारा दशरथ आपल्या प्राणाचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही, हा विचार सुमंताला आला. काय होतंय पुढं? सोडू द्या, तुमचं सोडू द्या. तुझं सांगण रघुनाथा सुमंत बोलतोय, अयोध्ये माझी मजा जाता सुखान पडेना अरे तुला जर सोडून मी अविद्येमध्ये गेलो ना, माझ्या या अंतकरणाला देवा सुख लागणार नाही, त्या अविद्येच्या लोकांना सुख लागणार नाही देवा. म्हणून चरणावर माता सुमंतानं प्रभू रामचंद्राच्या ठेवला. काय बोलतोय पुढे? तिचं नावच